बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएनं दमदार यश संपादन केलंय। एनडीएला 202 जागा मिळालेल्या आहेत तर महागठबंधनला मोठा फटका बसलाय। बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचं सिद्ध झालंय। बिहारमध्ये भाजपला सर्वात जास्त 89 जागांवर विजय प्राप्त झालाय तर जेडीयूला 85 जागा मिळाल्या। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जोरदार फटका बसलाय। काँग्रेसला फक्त 6 जागांवर विजय प्राप्त झालाय। काँग्रेसला 2 अंकी जागांचा आकडा देखील गाठता आला नाही। बिहारच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचं मत चोरी अस्त्र हे फेल ठरलंय। बिहारच्या राघोपूरमधून तेजस्वी यादव यांचा विजय झालाय। 13,000 मतांनी भाजपच्या सतीश यादव यांचा पराभव करत त्यांनी दणदणीत विजय प्राप्त केला। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारली आहे। एनडीएच्या या मोठ्या विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यासोबतच मोदींचा हनुमान म्हणून घेणाऱ्या चिराग पासवान यांना दिलं जात आहे। गेल्या विधानसभेत केवळ 1 जागा जिंकणाऱ्या लोकजनशक्ती पक्षानं यंदा तब्बल 19 जागा जिंकल्या। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी अनेक नेत्यांना यश मिळवून दिलं, मात्र त्यांची रणनीती त्यांच्याच उपयोगी पडली नाही। त्यामुळे राजकीय रणनीतीमध्ये हिरो ठरलेले प्रशांत किशोर बिहारच्या रणांगणात झिरो ठरले। किशोर यांच्या 238 उमेदवारांपैकी 233 उमेदवारांचं म्हणजेच तब्बल 98% उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करण्यात आले। दिल्लीतील मुख्यालयामध्ये भाजपनं जल्लोष केला। बिहारच्या जनतेनं विकसित बिहारसाठी मतदान केलं। फिर एक बार एनडीए सरकार असा नारा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला। जंगलराज कट्टा सरकार बिहारमध्ये पुन्हा येणार नाही। जंगलराजवाल्यांचा एमवाय फॉर्म्युलाला नष्ट केलाय। दरम्यान पंतप्रधान मोदींनी महिला आणि यूथ असं फॉर्म्युलाचं नाव बदलत आरजेडीवर जोरदार निशाणा साधला। आजची काँग्रेस मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस बनल्या अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली। काँग्रेस मित्रपक्षांचीच मतं खातं असा आरोप पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केला। 2010चं रेकॉर्ड या विजयानं तुटलंय। बिहारच्या विजयानं काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींनी देशात चालू केलेल्या विषारी प्रयोगाला चोख प्रत्युत्तर दिलंय अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधला। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं मिळवलेला विजय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। बिहारच्या जनतेनं डबल इंजिन सरकारवर पुन्हा एकदा विश्वास ठेवला असं अजित पवार म्हणाले। नाचता येईना अंगणवाकडे अशा शब्दात मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांवर निशाणा साधला। राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देत राऊतांना आराम करण्याचा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिलाय। आगामी निवडणुकीमध्ये बिहारपेक्षा एक पाऊल पुढे महाराष्ट्राचा निकाल असेल असं चंद्रकांत पाटील म्हटले। अंबादास दानवेंनी बिहार निवडणूक निकालाची संधी साधून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकू नये। लोकसभा आणि विधानसभेत शिवसेनेनं हट्टानं जागा मागून घेतल्या, मात्र अनेक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं असं म्हणत अतुल लोंढेंनी अंबादास दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला। एनडीए देशाला विकासाकडे आणि प्रगतीकडे घेऊन जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वात नितीश कुमार यांनी केलेल्या कामाला बिहारमधील जनतेनं कौल दिला अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली। वोट चोरीचा आरोप करणाऱ्या काँग्रेसचा सुपडा साफ झाला अशी टीका देखील म्हस्के यांनी केली। लाडकी बहीण योजनेवरून विरोधक टीका करतायत। खरं तर विरोधकांनी त्यांच्या काळात ही योजना राबवायला हवी होती। जनतेत जाऊन जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो। एनडीएनं केलेल्या कामामुळेच बिहारमध्ये हे यश मिळालं अशी प्रतिक्रिया मंत्री रक्षा खडसे यांनी दिली। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा दमदार विजय झाल्यानंतर अहिल्यानगरमधील भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। बिहारमधील विजयानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला। बाळासाहेब भवनात ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून मिठाईचं वाटप करत जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला। बिहार निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांच्या कार्यालयाबाहेर ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। आता एक सविस्तर बातमी। सर्वात मोठी महापालिका म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक अजून जाहीर झालेली नसतानाच भाजपनं महापौर पदावर दावा ठोकलाय। त्यामुळे आता महायुतीतच खटके उडायला सुरुवात झाली आहे।
2017च्या निवडणुकीमध्ये भाजपची महापौर पदाची संधी थोडक्यात हुकली होती आणि त्यामुळे यंदा महापौर पदासाठी भाजपनं कंबर कसली आहे। पण असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेनंही अनेक माजी नगरसेवकांना गळाला लावून आपली ताकद वाढवण्यावर भर दिलाय। त्यामुळे भावी महापौर कुणाचा यावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे। निवडणुकांच्या काळाच्या अगोदरच याची चर्चा सुरू झाली आहे की लवकर या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि लवकर या मुंबईवरती महापौर हा महायुतीचाच बसला पाहिजे आणि खात्री आहे की तो महापौर भाजपचा बसेल। महापौर पण महायुतीचाच बसणार आहे, पण तो भाजपचाच बसेल हे काही आम्ही सांगू शकत नाही, कारण शिवसेनेचाही महापौर बसू शकतो हे निवडून आल्यावरच ठरणार आहे। मला वाटतं भाजप प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांची बोलताना चूक झाली असावी, ती त्यांनी उद्या परवा दुरुस्त करावी अशी आमची त्यांना विनंती आहे। त्यामुळे आतापासून अशा प्रकारची विधानं महायुतीकडून जाऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे। दरम्यान महापौर पदावरून वाद पेटण्याची शक्यता असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे। पाहूयात। असं कोणीही म्हटलेलं नाही, सगळ्यांनी महायुतीचं म्हटलेलं आहे। आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका। मुंबईचा महापौर महायुतीचा, आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो, मुंबईतला महापौर महायुतीचा। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। मुंबई लोकलच्या तीनही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद बंदर या स्थानकात लोकल थांबणार नाही। केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खोल समुद्रातील मासेमारीला चालना देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं मच्छीमारांच्या हितासाठी विविध नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय आणि यामुळे भविष्यात मत्स्य उत्पादनात वाढ होणार असून मच्छीमारांनाही आर्थिक फायदा होणार असल्यानं केंद्रानं लागू केलेल्या नियमांचं स्वागत होतंय। यांत्रिक नौकांसाठी विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये मासेमारीची परवानगी म्हणून नोंदणीबरोबरच केंद्र सरकारची परवानगी बंधनकारक असेल। ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये 2017ची लोकसंख्या विचारात घेतली असली तरी मतदारांची संख्या जुलै 2025 पर्यंतची असल्यानं ठाण्यामध्ये 4,21,256 मतदार वाढलेले आहेत। त्यातही महिला मतदारांची संख्या 2,24,743 वाढलेली आहे आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मतं निर्णायक ठरणार आहेत। मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्यानंतर यातील दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी प्रभारी नोंदणी महानिरीक्षकांनी नेमलेल्या मुठे समितीचा अहवाल शुक्रवारी सादर झाला नाही। अंतिम कामकाज सोमवारपर्यंत पूर्ण होऊन अहवाल सादर करण्यात येईल अशी माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क खात्यानं दिली आहे। MMRDAनं सध्या प्रभादेवी परिसरात पायाभरणीचं काम सुरू केलं आहे। या कामादरम्यान लगतच्या जीर्ण 100 वर्षांहून अधिक जुन्या इमारतींना हादरे बसत असल्याची तक्रार रहिवाशांकडून करण्यात येत आहे। रहिवाशांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत आवश्यक त्या उपाययोजना करा, अन्यथा समूह पुनर्विकास करा अशी मागणी केली। या मागण्या मान्य न झाल्यास काम बंद पाडण्याचा इशारा संतप्त रहिवाशांनी MMRDAला दिलाय। महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच थंडी अनुभवायला मिळते। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम राज्यात जाणवू लागलेला आहे। प्रामुख्यानं विदर्भात किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालाय। विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान कमी झालंय। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळील तीव्र उताराचा भाग कमी करणं शक्य नसल्यामुळे आणि नवले पुलावरील अवजड वाहतूक कमी करण्यासाठी एक नवा पर्याय पुढे आलेला आहे। उरसे टोलनाका ते भोर तालुक्यातील शिवरे या पश्चिम बाह्यवळण वर्तुळाकार मार्गातील शिवरे ते कासार आंबोली या 25 किलोमीटर अंतराचं काम एका वर्षात पूर्ण करण्याचं निश्चित करण्यात आलंय। त्यामुळे जड अवजड वाहनं नवले पुलावर येणार नाहीत आणि त्यामुळे असा दावा करण्यात आलाय। गडचिरोली अजित पवारांच्या पक्षानं भाजपला हादरा देत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लवार यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतला। रवींद्र ओल्लवार यांनी घर वापसी करत धर्मराव बाबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या जागेचे वादग्रस्त खरेदी खत रद्द करण्याचे आदेश दिवाणी न्यायाधीश NR गजभिये यांनी दिलेले आहेत। त्यानंतर जैन बोर्डिंगची 3 एकर जागा विकण्याबाबत शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि बांधकाम व्यावसायिक कंपनीमध्ये नोंदवलेला खरेदी दस्त कायदेशीरदृष्ट्या रद्द झाला।
वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे। पुढील 2 दिवसात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे। देशातील घाऊक महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये कमी होऊन उणे 1.21% आला। डाळी, भाज्या या खाद्यवस्तूंच्या किमती घसरल्यानं तसंच इंधन आणि वस्तू उत्पादन क्षेत्राचे दर कमी झाल्यानं ही घट झाली। नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना आता ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने दिलेली आहे। त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी दुपारी 3 पर्यंत अर्ज स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले। पिंपरी चिंचवडच्या ताथवडेमधील पशुसंवर्धन विभागाच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणी तब्बल 26 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दापोडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळ्यातील दोंडाई वरवाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं। डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, तर शिवसेना देखील एकत्र येण्याची शक्यता आहे। नगराध्यक्षपदासह 25 नगरसेवकांसाठी भाजपकडून 27 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी वंचितकडून कारंजा, रिसोड आणि मालेगाव इथे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीतल्या अंतर्गत गटबाजीचा वंचितला फायदा होण्याची शक्यता आहे।